देवयाईंच्या मनातली सून व्हायचंय आणि त्यासाठी मला परीक्षा पास करावीच लागेल। थँक्यू। माफ करा आदित्य सर, तुम्हाला देवयाईंकडे परत पाठवण्यासाठी मला हे करावं लागतंय। आई, हे बघ, दादाने जेव्हा ह्या प्रोजेक्टचा विचार केला होता ना, तेव्हा फक्त बिझनेस किंवा प्रॉफिट एवढाच विचार नव्हता त्याचा। त्याची काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे, म्हणून हे सगळं सुरू केलं होतं त्याने। हो आई, अनाथ मुलांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं, मायेचं कोणीतरी मिळावं म्हणून दादांनी हा प्रोजेक्ट प्लॅन केला होता। आणि अहिल्या, आपण आजपर्यंत आपल्या कंपनी मार्फत अनेक बिझनेस जे तोट्यात चाललेत तरी फक्त सामाजिक बांधिलकी म्हणून चालू ठेवलेत ना। आणि हा तर आपल्या आदित्यचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, याच्यातून कंपनीला फायदा होणारच आहे आणि अनेक लहान मुलांचा ज्यांना आई वडीलही नाहीयेत त्यांचाही फायदा होणार आहे। हा, मग तू या प्रोजेक्टला नाही का म्हणतेस? एक सासू मॉम, आपल्याकडे जसे अनाथ आश्रम आहेत तसे वृद्धाश्रम पण असतील ना? ते काय ना, माझं जरासं प्लॅनिंग सुरू आहे। मला तुम्हा दोघां नवरा बायकोला वृद्धाश्रमात कायमचं पाठवून द्यायचंय। आणि जरी मी नाही ना पाठवलं तरी तुम्हाला जावं लागणारच आहे। काय बोलतेस, कळतंय का तुला? अरे उगाच काही नाही बोलते मी खरंच बोलते। आता तुम्हा सर्वांच्या डोक्यावर एक मोठा बॉम्ब फुटणार आहे आणि तो कोण फोडणार आहे माहितीये? तुम्हा सगळ्यांची लाडकी पारू। येऊ का? अरे नमस्कार वकील साहेब, काही काम होतं का? हो, मी अहिल्या देवींनाच भेटायला आलो होतो। बोला ना। तुमचा मोठा मुलगा आदित्य किर्लोस्कर याला तुमच्या प्रॉपर्टी मधील त्याच्या वाट्याचा हिस्सा हवा आहे। काय? त्याबद्दल त्यांनी तुम्हाला नोटीस सुद्धा पाठवली आहे। नाही नाही नाही, हे बघा दादा, असं काही करूच शकत नाही। नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर।